आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। अधिवेशनामध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। घडामोडींचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे। परभणी आणि बीडवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील। पुरवणी मागण्यांवर आज पुन्हा चर्चा होणार आहे। अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, खरं तर परभणी आणि बीडवर आज मुख्यमंत्री उत्तर देतील। कालच अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते। विरोधी पक्षातल्या आमदारांनी सुद्धा कारवाईची मागणी केलेली आहे। काय काय पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळतील? या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका चौकशी समितीची गठन केलं जाण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीची काल दिवसभर चर्चा विधिमंडळ परिसरामध्ये सुरू होती। आपण जर बघितलं तर ज्या प्रकारचा राडा काल दिल्लीतील संसदीय विधिमंडळामध्ये घडला त्याचे पडसाद देखील आज मुंबईतील नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये उमटू शकतात। कारण राहुल गांधी यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा जाणीवपूर्वक करण्यात आला आहे असं काही काँग्रेसच्या नेत्याचं कालपर्यंत म्हणणं होतं। या सगळ्या संदर्भात आज आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बीड आणि परभणी या ठिकाणच्या हिंसाचार आणि बीड येथे झालेली संतोष देशमुख हत्या याबाबतचं निवेदन सभागृहामध्ये सादर केलं जाईल। त्यावर उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिलं जाईल। उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी आज एक दिवस आधीच आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होईल आणि ज्यावेळी अंतिम आठवडा प्रस्ताव सभागृहात आणला जाईल यावेळी विरोधक हे आक्रमक होऊ शकतात। कारण सरकारच्या माध्यमातून अत्यंत कमी दिवसाचं अधिवेशन हे यावेळी नागपूर येथे घेण्यात आलंय। विरोधकांची मागणी होती किमान नागपूर येथील जे संसदीय अधिवेशन आहे हे 2 आठवड्याचं असावं, मात्र तसं झालं नाही। त्यामुळे विरोधक या मुद्द्यावरनं देखील आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। पुरवणी मागण्यावर काल देखील चर्चा झाली, आज देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडनं जवळपास 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या। जर आपण हा आकडा बघितला तर एकूण आपला जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाच्या 20% इतका आकडा होतोय। 35,000 कोटीच नाही, कारण जुलैमध्ये 95,000 कोटी देखीलच्या पुरवणी मागण्या देखील मान्य करण्यात आल्या। त्यामुळे आर्थिक शिस्त बिघडल्याचा आरोप विरोधकांकडनं करण्यात येतोय। यावेळी जर पुन्हा एकदा चर्चा झाली या पुरवणी मागण्यावरती तर विरोधक या मुद्द्यावरनं आक्रमक होताना बघायला मिळतंय। एकंदरीतच या 2-3 मुद्द्यावरनं आज पूर्ण वातावरण जे आहे विधिमंडळाचं हे गरम होताना बघायला मिळेल। दुसरीकडे काल विधान परिषदेच्या सभापतींची निवड झाली, त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती पदाबाबत देखील चर्चा होऊ शकते। एकूणच या अधिवेशनात आपण जर बघितलं तर विरोधी पक्ष नेत्याविना हे अधिवेशन चाललं आणि यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला तरी खाते वाटपाविना या अधिवेशनाला सरकार सामोरं जात आहे। त्यामुळं एक प्रकारचं युनिक अधिवेशन हे आपल्याला बघायला मिळते आणि आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होईल आणि उद्या या अधिवेशनाचा समारोप होईल। ऋतुजा, त्यामुळे अनेक अर्थाने आजचा दिवस महत्त्वाचा आहे। विविध घडामोडींचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।